पुन्हा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी आज काम करणार आहे. तर पहिली गोष्ट मी आज आंघोळ केली नाही आणि मला तर असं काम करायच्यानंतर मला करू वाटते आंघोळ. आता मी नाही केली तर त्याच्यामुळं पहिले तर मी काम करून घेईल, मग त्याच्यानंतर फ्रेश होईल. मग बघू आपण. मला आता बस आता फक्त माझा टूल घ्यायचा आहे. मला माझा जे हत्यार आहे माझा ते घ्यायचं आहे, मग काम स्टार्ट करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला न वेळ घालवता व्हिडिओ स्टार्ट करू आपण. जलवा आहे हमारा. मित्रांनो, आपण आपला टूल घेतलाय. आता आपण काय करू, पूर्ण जे आपल्या जे रूम आहेत ना, 2-3 रूम आहेत ते पूर्ण आपण झाडून घेऊ. मग त्याच्यानंतर आपण नंतर त्याला पुसून घेऊ. पुसून घेतल्याच्या नंतर झालं मग ओके. मग आपण पहिले तर पुसून घेऊ, सगळं करून घेऊ, मग नंतर आपण करू. तर व्हिडिओ बघा, व्हिडिओ सोबत राहा. ठीक आहे. तर चला काय करू मित्रांनो माहिती आहे का, असं आता आपले जे पांघरण वगैरे आहेत ना, सगळं रिमूव्ह करायचं एकदम. ते टाकू आपण आणि आपण झाडू मारून घेऊ. तुम्हाला दाखवून मी. ठीक आहे. वेट. आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की ये धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे, आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे. मला माहिती आहे भंगार आले, तर मला माहिती आहे भंगार आले गाणं, तरी पण तुम्ही हे बॉय, ए बॉय, हे पांघरण आहे मित्रांनो असं म्हणलं किती बरं वाटतं. अरे मित्रांनो, मेरे बहनों और भाइयों, आपकी नजरों ने समझा. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, घरात एकटं असलं ना मस्त काम करू वाटते, आपापलं राहू वाटते. एन्जॉय. मग कसं आहे, जे सुख फॅमिलीमध्ये राहणं आहे ना, ते सुख कुठंच नाही. कुठंच नाही. मित्रांनो आता ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मला. कसं आहे ना, काल परवा काय झालं माहिती आहे का, मी ना कुठून तुम्ही मागचा ब्लॉग बघा का माझा. ते मागच्या ब्लॉगमध्ये ना, ते मी ज्या रस्त्याने येऊ लागलो होतो ना, मागं ते मोठा रस्ता होता ना, त्या रस्त्याने येऊ लागलो होतो इकडं. आपल्या घराकडे येऊ लागलो होतो. तर काय झालं माहिती आहे का, त्या रस्त्यात मी येऊ लागलो होतो. तर आम्हाला एक मिनिट. मित्रांनो आपलं सगळं काम झालंय. तर ना आता सगळं मी पूर्ण बघायचं का तुम्हाला. घर झाडून घेतलंय मित्रांनो. आपलं जगूला जराशी प्रॉब्लेम झालेली आहे, कारण आपण जगूला ठीक करायचा प्रयत्न चालू आहे. जगूवर उपचार चालू आहेत आपल्याला. जगूवर त्याला दवाखान्यात नेलं होतं, ट्रीटमेंट चालू आहे त्याचं. मग नंतर आपल्याला ना मित्रांनो एवढा आळस येते ना, काय सांगू. सकाळी जेव्हा आता तुम्हाला सांगू का, मला काही काम नाही. मग जॉबच्या शोधामध्ये मी जॉब बघायलो मी. आता जॉब मला भेटल न भेटल ते माझ्यावर राहिलं. बघू आपण पुढे काय होते ते. मग शक्यतो आपल्याला ब्लॉगिंगचं एक तरी हे दिसायला आहे, प्लॅटफॉर्म दिसायला आहे की आपण त्याच्यावर करू शकतो काहीतरी, हे का नाही. मला खरं तर एक कळालं मित्रांनो की मी ज्यापासून सुरुवात केली ना, त्यापासून एवढं मन असं फ्री झालं ना, तुम्हाला काय सांगू. आणि असं वाटेल ना अजून बोलाव. काय बोलावं तुम्हाला काय समजत नाही मला, पण बोलाव. थांबा यार, कॅमेरा पुसतो. ठीक आहे. तर ना
आपलं काम झालं आहे. तर थोड्याच वेळात टीले येणार आहे. मग आज कुठेतरी बाहेर जायचा विचार आहे. तर विचार तर आहे बाहेर जायचा, पण काही करमतच नाही यार बाहेर. बरं मला सांगा, मलाही कळत नाही. आता स्टार्टिंगला ना माझ्या गाडी नव्हती. स्टार्टिंगला ना माझ्या गाडी नव्हती, तर काय झालं होतं माहिती आहे का? तर गाडी तर नव्हती माझ्याजवळ. मग आणि आजकालच्या जे मुलं आहेत ना, ते लहान लहान लेकरं आहेत, जे मजा उडाले आहेत, सगळे त्यांना गाडी म्हणलं कोणताही छंद असते की मला काहीच कळत नाही. माझं गाडी असून मला समजत नाही कुठं फिरू काय नाही की ते. आणि जे मुलांना बघायचं का, अरे बापरे गाडी भेटली म्हणे, चला आता कुठेतरी जाऊ, गाडी भेटली आता, गाडी आहे, चला पेट्रोल टाका, चला हिंडा. अबे काय बे, मला हे सांगा ते कोणतं सुख आहे ते गाडीमध्ये. माझ्या जो गाडी तुम्हाला दाखवा आहे बघा मित्रांनो, गाडी माझी अशी स्कूटी आहे, तशीच आहे. मला सांगा गाडीमध्ये आहे काय असं? मी काय करू शकतो सांगा ना. मला पहिले वाटायचं की गाडी घेतली आता मस्त हिरू फिंडू हे कुठं ते जाऊ मस्त आता. पण काय कुठं जाऊ सांगा ना. घरचे विनाकारण तो गाडी देणार नाही माझं, की जाय बोले गाडी घे चल जाय जाऊन फिरून करणार नाही, तर देणार नाही. काय करू मी सांगा ना तुम्ही. कसं काय करू की गाडी कळत नाही यार. आता कोणा पोरगा आलं गाडी पाहिजे का, गाडी मागते, ठीक आहे गाडी घे. गाडी त्याला दिली की मग ते येतच नाही मित्रांनो. संध्याकाळ शिवाय गाडी येत नाही, कधीच येत नाही ते, लवकर येत नाही. गाडीची काय हाल करून येते तुम्हाला काय माहिती आहे. मग तसंच काय झालं, आजकालच्या मुलाला तेच आहे. अबे गाडीमुळं हाय काय, गाडीमध्ये हाय काय असं तुम्ही सांगा यार. मला तर गाडी चालवायचा एवढा कंटाळा येते मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. कधी बाहेर जायचं म्हणलं ना तर मी कोणाला तरी घेऊन जातो सोबत. माझ्यासोबत नाही तर टिल्या असते, नाहीतर तसा तर एकटा जातो मी, पण असते टिल्या कधी मध्ये सोबत असते. कारण मला एकट्या गाडी चालू वाटत नाही, ते चालवते कधी कधी, छोटं आहे पण चालवते. मग आता बघा ना, आता तुम्ही गाडीचं काय असं यार, मला एकच समजत नाही. माझं गाडी असून घरात पडू नये, कोणतं सुख आहे त्यात काय मला सांगा ना तुम्ही. काहीच नाही, मला काही समजत नाही त्याचं काय करावं काय नाही किती हे ना. खरंच यार, हे गाडीचं म्हणजे मला लई किचकट वाटते. कारण गाडी चालवणं किती कंटाळा आहे मित्रांनो. आणि वरून स्कूटी असली तर, सॉरी आपलं टू व्हीलर असली तर, टू व्हीलर असली तर कसं आहे ते स्प्लेंडर वगैरे कोणत्या गाड्या असतील ते, काय 5 मिनिटाला गिअर चेंज करा. काय आहे काय सांगता येत नाही यार. दिमाग खराब होत नाही ना. ट्रॅफिकमध्ये फसलो आणि कुठं गाडी, अरे बापरे, पटकन गिअर चेंज करा, गिअर तिसऱ्या गिअरवरून दुसऱ्या गिअरवर आणा, पहिल्यावर आणा, मग ब्रेक दाबा, मग काय यार. तसं की ना पेक्षा गाडी चालूच नका ना तुम्ही. ॲटोनं जा आहे ना, ॲटोनं जा, मस्त प्रवास घ्या, सुख घ्या, सोबतचे त्यांना बोला. स्कूटर जाऊन तुम्हाला काय भेटणार आहे, गाडीवर जाऊन तुम्हाला काय भेटणार आहे. मग जा गुन्ह्यानं काम करू वापस या. त्यापेक्षा आपलं जा, गेले पैसे, इथून ॲटोनं जा, मस्त 4 लोक बसतात बाजूला, 2-3 लोक बसतात, त्यांना बोलायचं, त्यांचे जे संवाद ते ऐकायचा. कोणत्या ॲटोवाल्याला बोलायचं काय होते काय नाही, तुम्ही कशा प्रवास करा त्यांना विचारायचं. मला हेच सुख आवडते मित्रांनो, खरंच सिरियसली. मी जेव्हा कॉलेजला होतो ना, जेव्हा मी कॉलेज होतो माहिती आहे का, माझं कॉलेज इथं आहे पीपल्स कॉलेज म्हणून, त्या कॉलेजला होतो ना, तर माहिती आहे का मला 20 रुपये देत होते. 10 रुपये तिकीट होतं, तर इथून 10 रुपये लागत होते राजकारणाला जायला. मग तिथून ती कॉलेजला जायला 10 रुपये लागत होते. तर काय झालं माहिती आहे का, तर मी ना इथून पप्पा मला सोडत होते कुठं कॉलेजपाशी, डायरेक्ट कॉलेजला सोडते, म्हणजे मला जाण्याचं तिकीट वाचलं माझं. मग नंतर येता वेळेस ना मी त्या पीपल्स कॉलेज बसून राजकारणापर्यंत चालत येत होतो, का तर हे 10 रुपये वाचतील म्हणून. तिथून मग किती मजा यायची बघा ना तुम्ही. मजा येते. तुम्ही जर सुरुवातीचे ब्लॉग बघसाल ना त्याच्यामध्ये आहे बघा. मी सुरुवातीपासून चलत आलो राजकारणापर्यंत, मग तिथून घरी आलो. तर ते तिथं ब्लॉग येते, ते बघा तुम्ही येता, मग तुम्हाला समजेल. तिथून चलत येतो तुम्ही, कॉलेजपासून चलत येत होतो राजकारणापर्यंत, मग तिथून आपला ॲटोनं इकडे हे येत होतो. तर ते बघा ना, तिथून मग सोबतचे काही लोक भांडतात, काही लोक दुकानावर गिऱ्हाईक करतात, आणि काही लोक असे सरळ जात असतात, बोलत जात असतात. कोणी कोणाला भांडतात, कोणी कोणाला बोलतात. हे तुम्ही प्रसंग घ्या ना. गाडीवर जाऊन तुम्हाला काय भेटणार.
काय भेटणार आहे सांगा मला. हां मी जात होतो येतात मस्त कानात हेडफोन टाकून मस्त गाणे ऐकत मस्त इकडे तिकडे व्ह्यू बघत आता दुकानावर दिसतात सगळे लोक दिसतात इकडे गेलं तिकडे गेलं सगळे लोक बोलतात काय करतात काय नाही कोणते ओळखीचं भेटते काय चाललंय काय नाही बोलते तरी. तर मला हेच प्रसंग आवडते. तुम्हाला काय वाटते कॉमेंटमुळे मला सांगा तुम्ही. जर तुम्हाला ॲटोचा प्रवास आवडते गाडीचा प्रवास आवडते मला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर अजून हे तुम्ही ट्राय करून बघा. शक्यतो गाडीवर जाऊ नका तुम्ही. शक्यतो गाडीनं बसनं ॲटोनं अशानं प्रवास करा म्हणजे की तुम्हाला कळून जाईल की असं नॉर्मली गोष्ट आहे मित्रांनो. सोबत बसलं त्याला नवीन ओळखी भेटतात नवीन मुलं कोणी भेटते त्यांना बोला. त्या 4 गोष्टी तुम्ही ऐका ती काय बोलते ते ऐका तुम्ही तिची जीवनाची सांगते ती ऐका तुम्ही. आता एका दिवशी मागं मी हिंगोलीला गेलो होतो म्हणजे मामाच्या गावाकडे कळमनूरला तर कळमनूरला गेलो होतो तर बस नाही गेलो होतो आम्ही. तर शेजारचा जे माणूस बसला होता ते आम्ही तिथे बोलत होतो. खूप बोलत होतो त्याला काय चाललंय काय नाही कुठला आहेस काय नाही. मग ते बाईजान म्हणजे मामाच्या ओळखीचा निघाला. बघा कसं बघायला ना तुम्ही कसं असं होते. तर असं ओळखीनं निघत जाते तर त्याच्यामुळे ते अजून बोललं मग हां ठीक आहे तुझे मामा चांगले होते असं जसं मला खूप बोलत होता. तर मामा सोडून गेले आम्हाला. तर ते मामाचं असं वाटून मन भरून आलं ठीक आहे मामाला ओळखते कोणते असं म्हणल्यावर तर अजून छान वाटलं. मग त्याला बोललो आम्ही. मग तिथून शेवटपर्यंत प्रवास केला. तर बोलला ते ड्रायव्हर होता एक तर म्हणजे ट्रक ड्रायव्हर होता तर मोठे गाडी चालवतो. त्याला विचारलं बाबा तुमच्या गाडीबद्दल काय त्याला विचारलं तेव्हा मी आयडिया नव्हता ब्लॉगचा तर त्याला तुम्हाला दाखवलं असतं पण ते मी काय शूट वगैरे केलं नाही. मग त्याचे 2-3 क्लिप असतील मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकून तुम्हाला दाखवेल. मग त्याला बोललो असं तुम्ही संवाद करा ना एकदा. गाडीनं काय जाता रे तुम्ही. त्यापेक्षा बसनं जा ॲटोनं जा प्रवास करा मस्त रेल्वेने जा. मला तर खरं सांगा तुमचा कसा प्रवास करू वाटते ऐका. मला ना आता तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पुण्याला जायचे नाशिकला जायचे संभाजीनगरला जायचे कुठंतरी जायचं तुम्हाला ठीक आहे. तर तुम्ही असं डायरेक्ट असं जाऊ नका ना. ठीक आहे डायरेक्ट तुम्ही आज रात्री तुम्हाला ट्रॅव्हल्सनं बुक केली बसल्या गाडीत मग तुम्ही डायरेक्ट संध्याकाळी बसलो आणि सकाळी पोहोचला काय अर्थ आहे काय त्यात तुम्ही त्या प्रवासात सुख घेतलं का. डायरेक्ट झोपी गेलो आणि उठलो गेलो पोहोचलो. अरे तसं नसते मित्रांनो. काय करायचं माहिती आहे का मला माझं मत आहे. तर म्हणजे मजा अंदाजी मला कसं करायचं माहिती आहे का मस्त काय करायचं तुम्हाला माहिती आहे पुण्याला जायचं समाज कुठंतरी जायचं असेल तो समजा कुठं उत्तराखंडला जायचं कुठंतरी देवाला भेट द्यायचं समजा तिकडे जायचं तुम्हाला. तर काय करायचं माहिती आहे का की पैदल जायचं पायी जायचं म्हणजे इथून कुठं आता तुम्हाला कुठून इथून आमच्या आसनापुराहून बस भेटतात इथून कोण्या ठिकाणी जायचं मग तिथून मग थोडं चलत जायचं कोणाला लिफ्ट मागायची कोणाला लिफ्ट मागायची ते ट्रक भेटल आपल्याला कोणी भेटल त्यासोबत त्याला बोलायचं त्याला बोलत जायचं. मग त्यानं जिथं सोडायचं तिथं उतरायचं मग तिथून दुसरं पकडायचं मग तिथून जायचं मग कोण्या गाडीत बसायचं कोणी लिफ्ट देते आपल्याला मग तिथं प्रवास करायचा त्यांना बोलायचं 4 लोकांसोबत बसलो आपण मग जरा ते खरा प्रवास आहे मित्रांनो. मला तसाच प्रवास करायचा आहे. तुम्हाला एका दिवशी मी असा ब्लॉग करून दाखवाल तुम्ही बघा ते बघा कारण मी बाय चान्स आता मी जाईल आता आय थिंक पुण्याला तरी जाईल नाहीतर मामाच्या गावाला तुम्हाला हे प्रवास करून दाखवाल मी ठीक आहे. तर हे तुम्ही करून बघा अनुभव बघा तुम्हाला खूप छान वाटेल. तर ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. तर आता मला सध्याला फ्रेश व्हायला जायचे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ठीक आहे. आई बापाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बाय.